मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन हे सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं। याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर क्युरेटिव्ह पिटिशनवर आता 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांसमोर ही सुनावणी पार पडेल। क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनमधले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना महत्त्व दिलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनचे 24 जानेवारीला तारीख आहे। त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केला आहे सरकारने त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय। या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल। मराठ्याच्या आंदोलनामुळे यात्रेमुळे क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली ही आंदोलनामुळे झालेलं आहे। टास्क फोर्स याच आंदोलनामुळे झालेला आहे आणि आता ओबीसीच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठ्यांना 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे कायदा पारित करा, कशाला त्या भानगडीत पडताय एवढंच म्हणणं आहे आमचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।